नमस्कार, मी अश्विनी. अश्विनी मराठीमध्ये सर्वांचं खूप स्वागत आहे. आणि आज अश्विनीच्या स्वयंपाकघरामध्ये बनवणार आहोत मटर पनीर मसाला. खूप छान होतो आणि मटर छान असे वाटाणे आता मार्केटमध्ये येतात, त्यासाठी थंडीमध्ये खूप छान छान भाज्या येतात. चला तर मग मटर पनीर मसाला बनवण्यासाठी काय काय साहित्य लागते बघूया. मटर पनीर मसाला बनवण्यासाठी आपण इथे घेतलेला आहे 200 ग्रॅम पनीर, 100 ग्रॅम वाटाणा घेतलेला आहे. इथे थोडेसे खडे मसाले घेतलेले आहे आणि मसाल्यासाठी इथे घेतलेले 3 कांदे मोठे कट करून घेतलेले, 3 मीडियम साईजचे टोमॅटो कट करून घेतलेले, अद्रक घेतलेले 2-3 तुकडे छोटे, लसूण घेतलेले आहे 10-12 पाकळ्या. सुकी मसाल्यामध्ये आपल्याला लागणार आहे धना पावडर, लाल तिखट, गरम मसाला आणि हळद. प्रथम आपल्याला पनीर फ्राय करून घ्यायचं आहे. त्यासाठी मी गॅसवर पॅन ठेवून घेतलेला आहे. इथे पॅन मध्ये मी तेल घालून घेतलेलं आहे, त्यात पनीर घालून घेणार आहे. सर्व पनीर मी घालून घेतलेले आहे तेलामध्ये. बघत असेल 5 मिनिटानंतर खूप छान आपले फ्राय झालेले आहे. आता आपण काढून घेणार आहोत पनीर. आपण पनीर काढून घेतलेले त्याच पॅन मध्ये मी कांदा घालून घेणार आहे. कांदा आपल्याला जास्त असं काळा करायचा नाही, नरम करून घ्यायचा फक्त. त्याचा जो कडूपणा असतो तो गेला पाहिजे फक्त. बघत असेल 2-3 मिनिटानंतर आपल्या कांद्याचा कलर चेंज झालेला आहे. आता आपण टोमॅटो, अद्रक, लसूण घालून घेणार आहोत. त्यातच टोमॅटो, अद्रक, लसूण घालून घेतलेला आहे. आता आपल्याला 2-3 मिनिटं छान परतून घ्यायचं आहे. 2-3 मिनिट झालेले टोमॅटो छान परतलेला आहे, तरी आपण 5 मिनिट झाकण ठेवून पुन्हा मस्त मऊ होईपर्यंत शिजवणार आहोत. झाकण ठेवून आपल्याला 5 मिनिटं छान असं मऊ करून घ्यायचं आहे टोमॅटो कांदा टोमॅटो परतत आहे तोपर्यंत आपल्याला 4 ते 5 मिनिटं फक्त आपल्याला वाफवून घ्यायचे आहे. वाटाणे जास्त शिजवायचे नाही, फक्त 4 मिनिटं आपल्याला बॉईल करून घ्यायचे आहे. बघत असाल 5 मिनिटानंतर आपले वाटाणे छान हलके झालेले आहे. वरती कलर सुद्धा तसंच राहतो अशा बॉईल केल्यानंतर. आणि ग्रेव्ही मध्ये शिजायला टाइम लागत नाही, म्हणजे 5 मिनिटात ग्रेव्ही मध्ये होऊन जातं. इकडे बघू शकता आपले टोमॅटो छान असं मऊ झालेला आहे. आता गॅस बंद करून आपण थंड करून घेऊया. कांदा टोमॅटो छान थंड झालेले आहे. आता आपण बारीक करून घेऊया मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून. पॅन मध्ये थोडस तेल घालून घेतलेलं आहे आणि आता थोडस तूप घालते. बटर असेल तर बटरही घालू शकता. खडे मसाले आणि आपण कांदा टोमॅटोची जे पेस्ट बनवून घेतली ती घालून घेणार आहोत. सर्व आपण वाटण घालून घेतलेलं आहे. त्यात मिक्सरच्या भांड्यात थोडंसं पाणी घालून धुवून टाकलेलं आहे. आता छान तेल सुटूपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे. बघत असेल पाण्याचं मॉइश्चर पूर्ण कमी झालेलं आहे. आता त्यात आपण सुके मसाले घालून घेणार आहोत. छान परतून घेणार आहे पुन्हा. बघत असेल आपल्या मसाल्याला छान तेल सुटलेलं आहे. आता आपण गरम पाणी घालून घेणार आहोत. गरम पाणी घालून घेतलेले आहे. तुमच्या हिशोबाने तुम्हाला जितकं पाणी लागतं तेवढं पाणी घालू शकता. आता 5 मिनिटं छान उकळी येऊ देऊ आपण. बघत असेल 5 मिनिटांनी छान अशी उकळी आलेली आहे आणि आपला टेक्स्चर सुद्धा खूप छान आलेलं आहे ग्रेव्हीला. आता वाटाणे घालून घेऊया. आपले वाटाणे हाफ बॉईल झालेले आहे, जास्त शिजायला टाइम नाही लागणार. 2-3 मिनिट आपण पुन्हा एकदा उकळी काढून घेऊया. 3-4 मिनिट झालेले आपण वाटाणे घालून आता आपण पनीर घालून घेणार आहोत. पनीर घालून घेतलेले आहे. छान मस्त दिसत आहे. ग्रेव्ही टेक्स्चर छान आलेलं आहे आणि आपल्या रेसिपीची अशी गंमत झालेली आहे की मीठ टाकले मी जेव्हा आपला मसाला परतत होता त्यावेळेसच मीठ टाकलं, पण ते शूट करायचं राहून गेलं. तेव्हा आता वाटेल तर मीठ नाही टाकलं, मीठ घातलेलं आहे, फक्त शूट करायचं विसरलेलं आहे. आता आपण सर्वात शेवट घालूया कस्तुरी मेथी. कस्तुरी मेथी घालून घेते. खूप सारी कोथिंबीर. बघत असाल खूप छान आपली मटर पनीर मसाला झालेला आहे. आपल्या मटर पनीरची डिश तयार आहे आणि खूप छान अशी झालेली आहे. नक्कीच ट्राय करून बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा.
अशाच नवीन नवीन रेसिपी संग पुन्हा भेटूया. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा, मेन म्हणजे आपले व्हिडिओ बघत राहा. बाय सर्वांना.